नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक बांधवांनो, मी ओमकार. हरिओमची साद या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक 8 महिन्याची गाभण गाय. व्यवस्थित होती, पण अचानक तिने गाभ टाकला. शेतकऱ्याचं नुकसान झालं. यामागची कारणं कोणती आहेत आणि काळजी कोणती घ्यायला हवी, चला तर आपण पाहणार आहोत. गाय एकदा गाभण राहिली होती, पण पूर्ण महिने होण्याआधीच गर्भपात झाला. अनेक वेळा संसर्ग, पोषण कमी असणे, ताप, ताण किंवा काही आजारांमुळे होऊ शकतं. गाभ टाकल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेच पशुवैद्यकीय तपासणी करणे, कारण काही आजार इतर जनावरांनाही पसरू शकतात. गाभण जनावरांना योग्य खनिज मिश्रण, स्वच्छ पाणी, संतुलित आहार आणि वेळेवर लसीकरण खूप गरजेचं असतं. फक्त पैशाचं नुकसान नसतं, शेतकऱ्याच्या आशांचंही नुकसान असतं. म्हणून वेळेवर काळजी घेणे खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या जनावरांमध्ये काही झालं असेल तर दुर्लक्ष करू नका. जवळचा पशुवैद्याचा सल्ला घ्या. मित्रांनो, तुमच्या जनावरांमध्ये कधी अशी समस्या आली आहे का? गाभण जनावराने 7व्या, 8व्या किंवा 9व्या महिन्यात गाभ टाकल्याचा अनुभव असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते अशा गर्भपातामागे मुख्य कारण काय असू शकते? संसर्ग, पोषणाची कमतरता, ताणतणाव की इतर काही? या विषयावर आणखी सविस्तर माहिती करणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी याविषयीचा विशेष व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. म्हणूनच तर हरिओमची साद या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू एका नवीन पशुसेवा आणि शेतकरी हिताच्या व्हिडिओसह. मी तयार करत असलेला व्हिडिओ जनजागृती आणि शैक्षणिक माहितीसाठी देण्यास